मी ऐमन अलीम शेख आणि माझा मुळगाव मेकर, जिल्हा बुलढाणा. सध्या पुण्यात असतो आणि 3rd इयर स्टुडंट आहे. पॉलिटिकल सायन्स स्पेशलायझेशन करतोय आणि त्याच्यासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करतोय. आणि विशेषतः त्याच्यासोबत युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आदरणीय युवराज गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली पब्लिक स्पीकिंगची ट्रेनिंग सुद्धा घेतो. सरांचा विद्यार्थी आहे. आणि हे सर मी स्वतःला खरोखर खूप फॉर्च्युनेट समजतो, खूप भाग्यवान समजतो की मी सरांकडे आलो आणि सरांचं मार्गदर्शन घेतलं आणि युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ मेंबर म्हणून मी त्यांच्यासोबत जॉईन झालो. कदाचित पुण्यात आलो असतो, ग्रॅज्युएशन केलं असतं आणि परत गेलो असतो. परंतु हे सगळे जे गोष्टी घडत आहे माझ्यासोबत, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपण सर्वजण या ठिकाणी वक्ता विद्यार्थीच आहे बऱ्यापैकी. जेव्हा मी सर पुण्यात आलो होतो, मी अनेक वेळा सांगत असतो, जेव्हा मी कॉलेजमध्ये पहिल्यांदा आलो, कॉलेजमध्ये एका प्रोग्राम होता सर. प्रोग्राममध्ये अटेंड केला जाऊन. कॉलेज कॉन्फरन्स हॉल होता, गेस्ट लेक्चर चालू होता आणि समोर एक गेस्ट लेक्चर देत होते आणि मी त्या हॉलमध्ये बसलो होतो आणि विचार करत होतो की मी कधी या व्यासपीठावरून बोलू शकणार का. म्हणजे कॉलेजच्या व्यासपीठावर बोलणे हे माझ्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की अनेक वेळा कॉलेजमध्ये पारितोषिक मिळवलेलं आहे, अनेक वेळा अँकरिंग केलेली आहे, अनेक वेळा गेस्ट लेक्चर दिलेले आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, सरांच्या क्लास जॉईन केला आणि म्हणजे पहिल्यांदा एक कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला. सेकंड आलो, त्या ठिकाणी मराठीत बोलत होतो. त्याच्यानंतर एक कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला. सरांना व्हिडिओ पाठवला, सरांचं मार्गदर्शन घेतला, सरांच्याकडून ट्रेनिंग घेतली होती, वर्कशॉप केला होता आणि त्या ठिकाणी पहिला पारितोषिक मला मिळाला. अशा त्याच्यानंतर अनेक कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत गेलो आणि वेगवेगळे पारितोषिक मला त्या ठिकाणी मिळत गेले. आणि आता सर बोलले की आता तो या ठिकाणी आलाय, त्याला पाठ करण्याची गरज नाही. असं अजिबात नाही आहे. मी कायमस्वरूपी सरांचा विद्यार्थी राहणार. सध्याही मला काहीच येत नाही, मी सरांचा विद्यार्थीच आहे आणि अशाच प्रकारे प्रगती करत राहणार. आणि हे 2-3 तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, सध्याच्या ग्रुपवर मी टाकले होते. मागच्या महिन्यात एका कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला होता, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा तो कॉम्पिटिशन होता. त्याच्यामध्ये पहिलं पारितोषिक मिळाला. आणि काल जे प्रोग्राम मी अटेंड केला ते तो खूप मोठा प्रोग्राम होता. परंतु ज्या प्रकारे मी त्या ठिकाणी बोललो, जे मान सन्मान मला मिळाला, त्याच्या पूर्ण श्रेय मी युवराज गायकवाड सरांना देतो खरोखर. कारण की सरांच्या मार्गदर्शनामुळे बघा, आपण देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्डवर्क. तुम्हाला हार्डवर्क करावंच लागेल, तुम्हाला डिसिप्लिन राहावाच लागेल, तुम्हाला कन्सिस्टन्सीने काम करावंच लागेल. परंतु माणसाला दिशा असायला हवी ना. तुम्ही कुठल्या दिशेने हार्डवर्क करताय हे खूप महत्वाचे असते. आणि आपल्या जीवनात एका मेंटरची, एका गाईडची, एका शिक्षकची, एका प्रशिक्षकची, एका मार्गदर्शकाची खूप गरज असते. When I am speaking in front of you in English to be very clear or confidently, और मी मराठीमध्ये सुद्धा बोलू शकतो, मी हिंदीमध्ये सुद्धा फ्लुएंट आहे. मी उर्दू माध्यमातला विद्यार्थी आहे. मी 10वी पर्यंत माझं शिक्षण उर्दू माध्यमातून केला. मी मोर कम्फर्टेबल उर्दूमध्ये होतो. 12वी मराठी माध्यमातून केली. माझे बरेचसे शब्दोच्चार चुकत होते. सध्याही एवढ्या छान पद्धतीने मराठी बोलता येत नाही. परंतु सातत्याने त्याच्यावरती काम केल्याने, सरांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर मी मराठीमध्ये सुद्धा पारितोषिक मिळवले. स्पीकिंग इन इंग्लिश मी इंग्लिशमध्ये सुद्धा पारितोषिक मिळवले. एका शायरी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला होता, त्याच्यामध्ये पारितोषिक मिळवले. आमच्या गावात कवी संमेलन होता, त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बोललो होतो. 5 ते 7 हजार लोक त्या ठिकाणी होती. तिथेही सरांना अगोदर व्हिडिओ पाठवला होता, सर मी या कंटेंटने या प्रकारे त्या ठिकाणी बोलणार आहे. सरांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं होतं आणि त्या ठिकाणी मी प्रेझेंटेशन दिलं होतं. तर मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करू इच्छितो सरांचा आणि पूर्ण टीमचा, युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या, की माझ्या या जर्नीमध्ये खूप मोठा मोलाचा वाटा सरांचा आहे, खूप मोठा योगदान सरांनी दिलेलं आहे. ते एक शायरी आहे ना सर्वांसाठी, मी बोलू इच्छितो की हालांकि ये बर वक्त कहानी नहीं लिखती, तारीख कभी खून को पानी नहीं लिखती, मैं इसलिए जिंदा हूं कि मैं बोल रहा हूं, दुनिया किसी गूंगे की कहानी नहीं लिखती. दोज विच इज अनसीन काउंट्स फॉर नथिंग. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला पुढे यावं लागेल, कम्युनिकेशन स्किलवर काम करावं लागेल, पब्लिक स्पीकिंग स्किलवर काम करावं लागेल. आणि हे गोष्ट मी नेहमी म्हणत असतो, हे स्टेटमेंट मी नेहमी देत असतो की युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जॉईन केल्यानंतर फक्त तुमच्या संभाषणात प्रगती होईल, ही गोष्ट खरी नाही. फक्त तुमच्या संभाषणात प्रगती होत नाही,
तर तुमची क्रिटिकल थिंकिंग वाढते, तुमची लिडरशिप स्किल वाढते, तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतो, मॅनेजमेंट स्किल वाढते, पब्लिक स्पीकिंग स्किल वाढते, कम्युनिकेशन स्किल वाढते, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल वाढते. मी माझ्या अनुभवातून सांगतोय. तर बोलण्यासारखे अनेक गोष्टी आहे, अनेक प्रसंग सरांसोबतचे आहे, परंतु माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो, युवराज गायकवाड सर हे पुण्याचे आणि भारताचे द बेस्ट ट्रेनर आहे. माझ्या आयुष्यात सरांचा खूप मोठा योगदान आहे आणि मी सदैव सरांचा आभारी राहील. खूप खूप धन्यवाद सर. आणि एवढाच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.